मम्मी मम्मी मी आले. अगं तायडे, तू आता तर आलती रविवारी, आता परत आली का? ए दाद्या, तुला काय करायचे कवा गाई आहे ना. चल तायडे, मी चहा टाकते. वय ग मम्मी, भाजी काय करणार आहे? वांग्याचं कालवण भाकर करणार आहे. मम्मी मला ते वांग्याचं कालवण खाऊन कंटाळा आलाय. माहेरी तेच आणि सासरी तेच गा. एक काम कर, तू पप्पांना माझ्यासाठी ना मटण आणाय सांग. हॅलो गुड्डे, कुठे आहे ग? अगं ये ना घरी, मी आले ते. बरेच दिवस झाले आपली भेट भी झाली नाही. ये आपण मस्तपैकी गप्पा मारू. मग छकुले कवा आली? अहो काल आले काकू. ये मग चहा घ्यायला. हा आहे आता मस्त 8 दिवस, मग येईन एखाद दिवशी चहा घ्यायला. वाव मम्मी, एक ग्लास कधी आणले? अगं रिटर्न गिफ्ट मध्ये दिले. मम्मी मी घेऊन जाते, तुला दुसरे घेऊन ये. मम्मी ती शेजारची चिंगी पळून गेली, काय झालं ग तिचं? अगं तायडे, काय करायचे आपल्याला नसते चौकशा करून. ए मम्मी, मी आता एक गाढ झोप काढणार आहे. अजिबात मला कोणी उठवायचं नाही काय. अगं मग तू ही पोरं कोण घ्यायची? दादी आहे ना, त्याला दे सांभाळायला. हे मम्मी लय भारी जेवण केलं तू. नाही तर माझी सासू, तिला काही येतच नाही बघ स्वयंपाक करायला. अगं सासूला असं बोलावा नाही, सासू बी आई सारखीच असती. पण सासू कधी आई होऊ शकत नाही ना मम्मी. अगं असं असं ना तायडे, मग सून बी कधी मुलगी होऊ शकत नाही. हे बघ तायडे, आपलं मानून केलं ना तर सगळं आपलंच राहतं. जर तुझं माझं करीत राहिली ना तर आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही. त्याच्यामुळे नाती कशी टिकवायची ना ते आपल्या हातात असतं बाळा. मम्मी तू किती छान आहेस ग, तुला किती काळजी असते सगळ्यांची. एक लक्षात ठेव तायडे, आपल्याला नाती तोडायची नाहीयेत, आपल्याला नाती जोडायच्यात. त्याच्यामुळे ना तू जरा समजुतीने घेत जा. सगळीकडे रागून रुसून नाही जमत बाळा. ठीक आहे मम्मी, लक्षात ठेवीन मी.